हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. सर्व माझ्या मैत्रिणींना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. गावी आहे आणि आता माझी वटसावित्री पौर्णिमेची तयारी सुरू आहे. ऑलमोस्ट झालेली आहे, तयार मी झाली आहे. बघू शकतात, ग्रीन आणि रेड अशी मी साडी नेसली आहे आणि सोबत मी घेऊन आली होती बऱ्याचशा गोष्टी, तर त्या इथं वेअर केल्या आहेत आणि शेजारीच वडाचं झाड आहे, तिथं मी पूजा करायला जाणार आहे. बऱ्याच ठिकाणी इथं वडाचे झाड आहेत. काही ठिकाणी गर्दी वगैरे असते आणि सवय नाही गर्दीमध्ये जाऊन पूजा करायची. दरवर्षी घरामध्ये पूजा करते, तर ह्यावेळेस म्हटलं चला बाहेर पूजेचा अनुभव घेऊया. पहिलीच वटसावित्री होती माझी लग्नानंतरची, तेव्हा मी बाहेरच पूजा केली होती आणि त्यानंतर मग घरीच पूजा करायची. आणि आता त्या वर्षानंतर मग याचा मी अनुभव घेणार आहे आणि त्यासाठी मी एक दिवस नंतरचं रिझर्वेशन केलं की मला छान अशी झाडाची पूजा करायची आहे, वडाची पूजा करायची आहे. तर छान झाडं मी तुम्हाला दाखवली होती मागच्या वेळेस, तर तेच वडाचं झाड आहे. त्यामध्ये तिथे आता पूजा करायला जाणार आहे. तर ऑलमोस्ट तयारी पूजेची झाली आहे. आईसुद्धा मदत करते, वहिनी मदत करते. तर माझ्या पूजेला सगळ्यांनी हेल्प केली आहे. ज्या ज्या गोष्टी मी आणल्या होत्या मार्केटमधून त्या आहेतच, बाकी ज्या ज्या नव्हत्या त्या इथून घेतल्या आहेत. तर चला अशी छान तयार झाली आहे आणि आता पूजा करायला जाते. तर पूर्ण पूजेचं ताट तयार आहे. आईने वहिनीने दोघींनी मला हेल्प केली. वहिनीने छान ताट तांब्या वगैरे घासून दिला, पाणी भरून ठेवलं, गहू दिले आणि आईने हे सगळं काही ताट छान तयार करून ठेवलं. तर ज्या तुम्ही छोट्या छोट्या पुड्या बघतायत ना, त्यामध्ये हळद, कुंकू, सिंदूर, गुलाल वगैरे सगळं काही आहे, मेहंदी, तर सगळं जे काही सवाष्णीला लागतं ना ते सगळं त्यांनी त्या पॅकेट असे दिले आहेत शॉपमधूनच. आणि इथं फुलं आहेत, आंबे आहेत, पाण्याचा भरलेला कलश आहे, तांबे आहे आणि सगळं काही त्याच्या पॅकेटमध्ये होतं ते सगळं पूजाला घेतलेलं आहे. आणि आता मी जाणार आहे पूजा करायला. छान वडाच्या झाडाची इथं मी आता पूजा करणार आहे. अगदी शेजारीच आहेत आणि मोकळं अगदी आहे. तर त्या घरच्या ज्या लेडीज होत्या ना त्या देखील तयार होत होत्या. तोपर्यंत म्हटलं मी माझी निवांत पूजा आटोपते, कारण वेगवेगळ्या पद्धती असतात तर सोबत करायला देखील थोडंसं अवघड जाते. तर इथं जे तुम्ही बघू शकतात ना, झाडांच्या ज्या मुळा दिसत आहेत ना, हे 2-3 झाडं एकत्र आली आहेत. म्हणजे पिंपळाचं देखील आहे, वडाचं आहे आणि निंबाचं देखील आहे. तर हे सगळं एकात एक गुंतले आहेत, पण मग कळत नाही की कुठून कुठलं निघालं आहे. तर थोडंसं लक्ष देऊन बघून आणि मग पूजा करायची असते. तर इथं मी सुपारी म्हणून गणपतीची स्थापना केली आहे, बघू शकतात. आणि आता तुपाचा दिवा प्रज्वलित करत आहे, जसं आपण नेहमीच पूजेच्या आधी करतो. असं छान निवांत पूजा माझी झाली होती. जशी घरामध्ये होती ना तशीच इथं देखील माझी निवांत पूजा झाली, कुठलीच घाई गडबड नाही. आणि त्या ज्या वहिनी होत्या शेजारच्या, म्हणजे दुसऱ्या समाजाच्या होत्या, हिंदी बोलणाऱ्या, तर त्यांनी म्हटलं की हाँ दीदी आप आराम से कर लो आपकी पूजा. नंतर त्यांच्यासोबतही मी मिक्स झाले होते. त्यांची देखील मी पूजा तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर इथं सुपारी म्हणून गणपतीची स्थापना केली. त्यांना देखील फुलाने जल शिंपडून स्नान केले, हळद कुंकू फुलं वगैरे वाहून. आणि आता धूप दीप दाखवत आहे आणि त्यानंतर मग वडाच्या झाडाची पूजा करणार आहेत. तर अशी निवांत पूजा माझी सुरू आहे. खूप छान वाटत होतं, कारण खरंच म्हणजे वडाची जी पूजा आहेत ना हीच विशेष असते. आपण जिथून वड म्हणजे जन्म झालेला असतो, उगलेला असतो, खूप मोठा झालेला असतो, तिथं आपण त्याची पूजा करतो, ही गोष्ट वेगळी. घरी आणून पूजा करणं हे वेगळं. तर छान फिलिंग होती. तर शहरामध्ये तर तुम्हाला फार क्वचितच मिळतील वडाचे झाड, आणि जर मिळाले तरी प्रचंड गर्दी असते. तर छान दिवा वगैरे लावून झाला आहे आणि आता मी वडाची पूजा करत आहे. त्यांना देखील कुंकू, गुलाल वगैरे जे काही पूजा सामग्री ते सगळं तिथं मी वाहत आहे, स्वाहा करत आहे.
तर इथं पाणी अर्पण करत आहे मी. पाण्याची एक फेरी मारली, जल चढवलं आणि त्यानंतर मग आता दोरा बांधून आणि फेऱ्या घालणार आहेत वडाला. तर खरंच थोडंसं म्हणजे वेगळा अनुभव येतो जेव्हा शहरातल्या स्त्रिया गावामध्ये पूजा करतात ना. छान वाटतं दुसऱ्यांचं बघूनही, आणि आपणही अगदी सागर संगीत पूजा करतो आहे हे बघून आणि अनुभवूनसुद्धा खूप छान वाटते. तर त्यासाठी पूजा सामग्री जी होती ती देखील म्हणजे वाहिली आहेत. फुलं वगैरे सगळं वाहून झालं आहेत आणि आता मी फेरीला सुरुवात करत आहेत. तर मी पूर्ण दाखवलं नाही, पण एकूण मी 11 फेऱ्या मारलेल्या होत्या. 21 वेळा मी दोरा बांधलेला होता. छान पद्धतीनं ते सगळं काही झालं आहे. आणि आता प्रसाद वगैरे नैवेद्य वगैरे देऊन इथं आंब्याचा देखील मी दोरा वगैरे बांधून नैवेद्य देत आहे. तर अशा पद्धतीने माझी ही पूजा पूर्ण झाली आहे. त्यानंतर ज्या काही सवाष्णी होत्या ना इथं, त्यांच्या देखील मी ओटी वगैरे भरली. तर ते हे जे काही शेजारी आहेत ना, त्या 2 जावा आहेत आणि त्यांच्या 2 सुना, छान अशा 4 जणी आणि मी एक 5वी. तर आम्ही असे एकत्र आलो होतो. छान पद्धतीने पूजा वगैरे सुद्धा झाली. आणि इथं मी नमस्कार वगैरे करून जी काही माझी म्हणजे प्रार्थना होती ती प्रार्थना केली, इच्छा वगैरे मी मागितली. आणि इथं ज्या काही सवाष्णी होत्या त्यांची इथं मी ओटी भरत आहे प्रत्येकीची. अंदर में दिख जाएंगे वहाँ जाते थे स्थल मंदिर के नानी त्यानंतर ना त्यांची पूजा सुरू झाली आहे. त्यांच्या पद्धतीने ते पूजा करत होते. प्रत्येक भागाची, प्रत्येक म्हणजे राज्याची किंवा प्रत्येक गावातली सुद्धा प्रथा वेगवेगळी असते. तर यांची थोडीशी वेगळी प्रथा होती आणि माझी वेगळी. दोनों हाय कर दो जरा. हाय करो हाय करो बुआ को हाय. दोनों
तू कर ले, जाने तू कर ले। अच्छा लग रहा है। पार्वती पिता महादेवा, गणेश देवा माता जकी पार्वती पिता महादेवा, शंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आरती देते यहाँ बैठो तुम लोग, बजाओ तो। त्यानंतर ह्या सगळ्यांची इच्छा होती की मी पण त्यांच्यासोबत म्हणजे फेरी लावावी एक तरी। तर बघा छान त्या सगळ्यांना दोरा बांधत आहेत। तर माझं तर होऊन गेलं होतं फेरी घालून, पण तरी त्यांच्यासोबत मग त्यांची इच्छेनुसार मी एक फेरी घातली। आणि नंतर मग त्यांची पूर्ण पूजा आटोपल्यानंतर त्यांनी माझी ओटी भरली सगळ्यांनी। त्यांच्या दोन्ही सुना, त्या दोन्ही वहिनी वगैरे ज्या होत्या ना, त्यांनी माझी ओटी भरली। त्यानंतर घरी आले, घरी बहिणीची ओटी भरली। 5 जणींची ओटी भरल्यानंतर मग उपवास सोडला। छान आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजे, पापड हे सगळं काही वहिनीने बनवलं होतं आज। आणि यावर छान उपवास सोडला दुपारी आणि छान असा मस्त दिवस गेला। वटसावित्री पौर्णिमेची छान पूजा झाली। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।